सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वहि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम ऐसा रजोगुण बोलिला श्रोती मने अनुभविला आता पुढे परीसिला पाहिजे तमोगुण। श्रीराम ऐसा रजोगुण बोलिला हा समासाचा उपसंहार। या समासामध्ये काय सांगितलं तर रजोगुण असं सांगितलं। अशा प्रकारे हा रजोगुण सांगितला आहे आणि श्रोतीमने अनुभविला श्रोत्यांनी त्याचा अनुभव घेतला पडताळा पाहिला त्याचा। आता मग पुढे काय आता पुढे परीसिला आता काय जाणलं पाहिजे आता काय समजून घेतलं पाहिजे किंवा कशाचं निरूपण कशाचं वर्णन ऐकायचंय। तमोगुण परीसिला पाहिजे तमोगुण। तमोगुण काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे। आता ऐसा रजोगुण ऐसा रजोगुण म्हणजे कोण कैसा
तर सांगितलं होतं की त्याच्यामध्ये दोन आहेत, एक शुद्ध आणि एक शबल. आणि तो शबल जो आहे तो कसा आहे, तो सांसारिक. आणि तो शबल रजोगुण इथे सांगितला. ऐसा शबल रजोगुण संक्षेपे केले कथन. तर हा शबल जो आहे, जो सांसारिक आहे, तो गुण सांगितला आहे. सांसारिक आहे म्हणजे काय आहे, तर तो आम्हाला उन्नतीकडे, उत्क्रांतीकडे नेण्यापेक्षा, मोक्षाकडे नेण्यापेक्षा जे परमार्थ तिथून आम्हाला खाली खेचत असतो, अडकवतो आम्हाला. हा रजोगुण काय म्हणले, रजो रागात्मकम विद्धी. जिथे राग आहे, राग म्हणजे आसक्ती आहे, तीन आहेत. जिथे रजोगुण आहे तिथे काय आहे, मी. जीवन म्हणजे कसं आहे, एक कर्ता आहे मी, नंतर कर्म आहे आणि कर्माचं फल आहे, हे जीवन आहे. कर्ता, कर्म आणि कर्मफल. पण हा रजोगुण काय करतो, या तिन्हीमध्ये आसक्त होतो. त्या मी मध्ये आसक्त होऊन मी म्हणजे कोण सगळं वाटत राहतं. त्यानंतर कर्मामध्ये आसक्त, मी करणार आहे, कर्तृत्व आसक्ती होते किंवा अकर्तृत्व आसक्ती पण असते, मी करणार नाही. त्याच्यामध्ये कर्मासक्ती, कर्माला सोडत नाही आम्ही. आणि कर्माच्या फलाची आसक्ती, कर्मफलासक्ती. तर त्या सगळ्या आसक्ती म्हणजे काय आहेत, रजोगुण. आणि तो कुठला आहे, तो शबल सांसारिक, सांसारिक रजोगुण आहे म्हटलं. म्हणून तो रजोगुण कसा म्हणला, ऐसा रजोगुण लोभे दावी जन्ममरण. लोभ उत्पन्न होतो आणि त्याच्यासाठी आम्ही धावत राहतो, धावायचं, मिळवायचं आणि ते संपतं, मग पुन्हा जायचं, पुनरावृत्ती, जन्ममरण जन्ममरण, हे सगळं चालू आहे. आणि त्याच्यामधून काय फल, दारुण दुःख भोगवी. दारुण दुःख आहे. आणि त्या रजोगुणातून सुटायचा प्रयत्न जर केला, रजोगुण हा सुटेना, सांसारिक हा तुटेना. संसार काही तुटतच नाही, संपतच नाही, एकामागून एक एकामागून एक वाढतच जातं. प्रपंची गुंतली वासना. जरी इतकं न काही जबाबदारी राहत नाही, काही आपल्याला कर्म उरत नाही, पण त्या वासना अशा घट्ट पकडून राहतात. आता काय ऑफिसमधून रिटायर्ड झालो तरी सुद्धा त्या खुर्ची सोडता येत नाही, पुन्हा जायचं, अरे माझं ऑफिस आहे, आता गेलं सगळं, आता काही ऑफिस राहिलं नाही. घरची मुलं बाळं सांगतात, आता तुम्ही काही करू नका, ग्रंथ वाचा किंवा काय सत्संग करा, पण तरीसुद्धा प्रपंची गुंतली वासना. त्या वासना त्याच्यामध्ये अडकून राहतात आणि मग काही करता येत नाही. ऐसा रजोगुण बोलिला, श्रोती मने अनुभविला. तर आपण हे सगळं ऐकलं, बऱ्याच चर्चाही केली आपण, पण मग आता हा जो सगळा रजोगुण आपल्याला इथे जो आपण ऐकला, त्या रजोगुणामध्ये मीपणा आहे, कर्तृत्व आसक्ती, कर्मासक्ती, फलासक्ती सगळी आहे. मी, माझं घर, माझा संसार, आणि मग त्याच्यासाठी सगळं खटाटोप करायचा, कष्ट करायचे, देव धर्म त्याच्यामध्ये काही रुची वाटत नाही, त्याच्यामध्ये लाज वाटते, हे सगळं सांगितलं. आणि इंद्रियांचे चोचले, नाच गाणं करमणूक, हास्य विनोद वगैरे हे सगळं पाहिल्यावर, जाणल्यावर काय वाटतं की हा रजोगुण म्हणजे खूप वाईट आहे, तो टाकून दिला पाहिजे. आणि दुसरं की आपण रजोगुणी आहोत, म्हणजे आपण कमनशिबी आहोत, पापी आहोत वगैरे. पण ऐसा रजोगुण, रजोगुण आपल्याला जाणला पाहिजे. हाय वर्णन जे केलंय ते कुठल्या रजोगुणाचं वर्णन केलेलं आहे, सबल रजोगुणाचं वर्णन. आणि शुद्ध रजोगुण पण आहे ना, कारण ते जे हे जगत सगळं जे आहे, रजोगुण म्हणजे काय, तिथे क्रिया आहे, कर्म आहे, इच्छा आहे,
मग ह्या क्रियाशक्ती इच्छाशक्ती सगळी जी आहे ती त्या परमात्म्याची शक्ती नाही का? ही जी माया आहे ती त्या परमात्म्याची शक्ती आहे. ब्रह्म हे काय आहे? सत्स्वरूप आहे. ते सर्व व्याप्त आहे. सर्व काळामध्ये ते आहे. आदि अंती देव आहे आणि मध्ये पण आहे देव. म्हणजे इथे तो व्यक्त झालेला आहे. ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे. ते त्याच्या स्वरूपामध्ये जेव्हा असतं तेव्हा तिथे कुठलाही क्रिया नाही, कुठलीही अभिव्यक्ती नाही, तिथे कुठलाही आकार नाही, गुण नाही, बस ते आहे केवल. आणि मग आता जेव्हा जसं लाकूड दिसतं, आपल्या लाकडामध्ये अग्नी आहे का? आत्ता आपल्याला दिसत नाही म्हणून आम्ही कदाचित नाही म्हणतो, पण जेव्हा त्याचा अग्नीशी संपर्क येतो तेव्हा तो त्यातला अग्नी व्यक्त होतो, अभिव्यक्त होतो. मग त्या लाकडामध्ये सुप्त रूपाने तो अग्नी आहे. त्याच्यामध्ये आहे म्हणून तर तो व्यक्त झाला. मग त्याच्यामध्ये अग्नी आहे. तशी ते ब्रह्मसुद्धा जे ते आहे, आदि अंती आहे आणि आत्ता सुद्धा जे आहे इथे खरं व्यक्त झालेलं आहे, पण आपल्याला ते दिसत नाही. त्याची कृपा, त्याची दया, त्याचं अस्तित्व आपल्याला जाणता येत नाही. कारण मध्येची लावली माव ही जी माया जी आहे ही माया त्या ब्रह्माची शक्ती आहे. पण खरं म्हणजे ते ब्रह्मच मुळी इथे जे निर्गुण होतं ते सगुण झालेलं आहे, जे निराकार होतं ते साकार झालेलं आहे, जे अव्यक्त होतं ते व्यक्त झालेलं आहे, जे सुप्त रूपानी होतं, जे अनिर्देश काही दिसू शकत नाही असं जे होतं ते पूर्णपणे अभिव्यक्त झालेलं आहे. जसा की पेटीमध्ये सगळे रंगपेटीमध्ये सगळे छान रंग लावून ठेवलेले आहेत. ते मग ते आहेत तिथे, पण एखाद्या चित्रकाराने जेव्हा काढले तेव्हा ते त्याची अभिव्यक्ती झाली. फक्त रंगपेटीमध्येच राहिले तर मजा येणार आहे का? चित्रनिर्मिती कशी होईल बरं? फक्त असणं जे आहे, ज्ञान, कला, गुण हे सगळं फक्त पुस्तकात किंवा मस्तकातच राहिलं तर मग गायन, वादन, चित्र, शिल्प, नाट्य, आणखीन काय संशोधन, काही निर्मिती, यंत्र, तंत्र, मंत्र हे कसं निर्माण होईल बरं? लाकडामध्ये तो सुप्त अग्नी आहे, पण त्याला जेव्हा आम्ही पेटवतो तेव्हा तो अग्नी तिथे व्यक्त होतो. तसंच हे सुप्त दडलेलं अव्यक्त असं जे ज्ञान, कला, गुण, सगळ्या प्रकारच्या शक्ती, विचारशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती या सगळ्या ज्या अभिव्यक्त होतात त्या मायेचा जो रजोगुण आहे त्याच्यामुळे ते सगळं व्यक्त होतं. या सगळ्या हे जे ज्ञान आहे ते ज्ञान त्या शब्दातून, सिद्धांतातून व्यक्त होतं. शास्त्रज्ञाचं म्हणजे तल्लक बुद्धीमधून काही विचार त्याच्या क्रियेमध्ये उत्पन्न होतात आणि मग तो नवीन निर्मिती काहीतरी करतो. कुठलंही क्षेत्र असू दे ना, कृषी क्षेत्र असू दे, नाही तर आणखीन विज्ञान असू दे किंवा आरोग्य असू दे, मेडिकल असू दे किंवा आणखीन काय तंत्र असू दे, उद्योग असू दे, सगळ्या ह्याच्यामध्ये ही निर्मिती होऊ शकते. निसर्गामध्ये नाही का आपण बघत, ह्या निसर्गामध्ये जे अव्यक्त ब्रह्म तेच ह्या जगताच्या रूपाने तरी डोंगर, नद्या, नाले, आकाश, वायू, तेज, अग्नी, पृथ्वी या सगळ्या रूपामध्ये ते व्यक्त झालं. सूक्ष्मातून स्थूल 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 होत गेलं. वेगवेगळे आकार, वेगवेगळे रंग ते व्यक्त झाले. ते सगळं काय आहे? रजोगुण आहे हा सगळा. मग तसंच
आपण बघतो की मनुष्याने पण ही सगळी निर्मिती नाही का केली. नवीन सुंदर सुंदर मंदिरं, वेगवेगळ्या किल्ले, इमारती आणि काय घुमट सगळे कितीतरी बांधलेत. वेगवेगळ्या वस्तू, भांडी, पात्र, वाद्य, अनेक अनेक नाना तऱ्हा सगळ्या निर्माण केलेल्या आहेत ना. मग तिथे काय आहे? त्या ज्ञानाची अभिव्यक्ती म्हणजे तिथे क्रिया आहे आणि तो रजोगुण आहे सगळा. तो रजोगुण, त्या रजोगुणामुळे खरं म्हणजे हे जीवन आपल्याला दिसतं, अनुभवायला येतं आणि त्या रजोगुणामुळे सगळा बहार येतो, उत्साह येतो, जीवन फुलतं. बीज नुसतं सुप्त रूपाने राहिलं तर पण ते रोज वाढतं, अंकुर फुटतो, त्या जमिनीतून ते बाहेर पडतं आणि मग हळूहळू फांद्या सगळ्या वाढतात, फळं फुलं. हे काय रजोगुण आहे. मग आता तसंच की जसं इथे वाचलं की जेव्हा हास्य विनोद करी करमणुकीचा नाना खेळ आणि इत्यादी इत्यादी जेव्हा म्हटलं तेव्हा मग ते वाईट आहे असं आपल्याला काहीतरी वाटतं ना. पण खरं म्हणजे इथे तर साहित्यिक, लेखक, कवी आणि काय जसे नाटक किंवा चित्रपट निर्माते जे आहेत त्याच्यामधले सगळे दिग्दर्शक आणि निर्माते, अभिनेते, अभिनेत्या, हे सगळे अभिनेते म्हणजे नायक आणि खलनायक दोन्हीसुद्धा, आणि त्यांचे पुन्हा चाहते, प्रेक्षक, सगळे श्रोते हे सगळे वाईट ठरतील ना असं नाही आहे ना. पण ते तसा अर्थ खरं म्हणजे नाही आहे. तर ते जे अव्यक्त होतं, ती जी पराशक्ती सरस्वती जी आहे तिची अभिव्यक्ती आहे ही सगळी. ही मोठे मोठे उद्योग, कारखाने आणि वस्तू आपण बघितला जर इतिहास सगळा, तर पूर्वी मनुष्य जंगलामध्ये राहायचा आणि कच्चं खायचा मांस, आणि मग हळूहळू त्या अग्नीचा शोध लागला आणि मग त्या अग्नीमध्ये म्हणजे निसर्गामध्येच ते झालं असेल सुरुवातीला की ते जळलं एखादं काही प्राणी वगैरे आणि मग ते त्यांनी खाल्लं तर ते चविष्ट लागलं आणि मग त्याला त्या स्वयंपाकाची ती सगळं संशोधन एक एक वाढत गेलं की जाळून हे चांगलं लागतं, भाजून चांगलं लागतं, शिजवून चांगलं लागतं, उकडून चांगलं लागतं. आणि मग हळूहळू हळू इतकी इतकी प्रगती आपण आज बघतो ना. किती किती शोध बरं लागलेत हे सगळे. हे सगळं काय आहे? खरा हा रजोगुण आहे. आणि आपली इंद्रिय आहेत, मग ती इंद्रिय फक्त बंद ठेवायची, झाकून ठेवायची, बांधून ठेवायची का? त्यांना इंद्रिय आहेत आणि इंद्रियांचे विषय आहेत सुंदर, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. ते वाईट कसं म्हणता येईल? ते तर त्या रजोगुणामुळे त्या ब्रह्माचं सत्स्वरूप, आनंद स्वरूप तिथे अभिव्यक्त झालेलं आहे. ते जे ज्ञान आहे ते क्रियेमध्ये व्यक्त झालं, इंद्रियांच्या द्वारे ते क्रियाशील झालेलं आहे. मग इंद्रिय आणि विषय यांचा संपर्क तो काही चुकीचा किंवा वाईट नाही आहे, पण तो रजोगुण आहे. ही जी क्रिया होती आहे तो रजोगुण आहे. हे सक्रिय असणं म्हणजे रजोगुण आहे. मग सनत कुमार ते तर विरक्त आहेत, ते ब्रह्मदेवाकडे म्हणजे त्यांच्या पित्याकडे, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र हे सनत कुमार आहेत. ते बघितलं त्यांनी की ब्रह्मदेव आमचे दिवस रात्र या सृष्टीच्या निर्मितीमध्ये लागलेले आहेत. मग आता म्हणले हे एवढं कर्म करतात पण ते कधी थकलेले दिसत नाहीत, ते कधी प्रपंची गुंतलेले दिसत नाहीत किंवा अडकलो आसक्त दिसत नाहीत, हे कसं काय म्हणले? तर ते म्हणले की मला जेव्हा ही निर्मितीचं काम दिलं त्याच्या आधी मला भगवंतानी शिकवलं म्हणले. आणि ते जे आहे ते चतुश्लोकी भागवत, की हे सगळं जगत मध्ये लाविली माव, इथे व्यक्त फक्त ब्रह्मच व्यक्त झालंय. पण ते जे व्यक्त झालेलं जे आकार आहे त्याच्यामध्ये अडकू नकोस. जे कर्म होताना दिसत आहे, भासत आहे मी कर्म केलं असं, त्या क्रियेमध्ये अडकू नकोस. त्याच्यामध्ये मी करतो हे
पाहू नकोस. हे सगळं ज्ञान तिथे झालं. म्हणून ब्रह्मदेव एवढी सगळी रोज निर्मिती करता आहेत, पण त्याच्यामध्ये ते आसक्त नाही. सगळं ईश्वर करतो आहे, पण तो त्याच्यामध्ये आसक्त नाही. म्हणून पूर्ण भाव भगवंती असावा ही सांगितलं. आता या ज्ञानामुळे हे सगळं सुंदर होतं. तिथे करणे पण आहे, करता आहे, पण तिथे मी करतो हा भाव नाही, तर भगवंती पूर्ण भाव असावा. भगवंत करणारा आहे हा भाव आहे तिथे. नंतर मग कर्मामध्ये आसक्ती होते आमची. मी केलं हे 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 सगळं मी बांधलं, पण त्या कर्माने काही होत नाही. कर्म हे जड आहे. खरं जे आहे ते फक्त भगवंतच आहे. भगवंत हाच पूर्ण आहे. कर्म काही होत नाही, कर्म खरं नाहीच आहे काही. आणि फल तरी काय, फल देणारा तोच आहे, आणि फल काही निर्माण होत नाही, ते आहेच हे सगळं फार वेळ. तर हे ज्ञान आहे. मग रजोगुण जेव्हा त्या ज्ञानाशी बांधील होतो, त्या सत्वगुणाची सांगड करून तो पुढे जातो, मग तेव्हा काय होतं की पारमार्थिक तो होतो. शुद्ध तो पारमार्थिक रजोगुण, तो शुद्ध रजोगुण आहे. सगळी या जगताच्या निर्मितीमध्ये जी नाही, ही सगळी सात्विक क्रिया आहे ना, सुंदर निर्मिती आहे, पण कोणी अडकलंय का त्याच्यामध्ये? तिथे काही फळाची अपेक्षा आहे का? बस ते झाड आपलं उगवतं, फळ देतं, सोडून देतं. ते कशामध्ये आसक्त नाही आहे. या निसर्गामध्ये शुद्ध रजोगुण आहे. क्रिया सतत चालू आहे, परिवर्तन सतत चालू आहे. जर का हे परिवर्तन थांबलं तर जीवन थांबणार आहे. सूर्य उगवला नाही एखाद दिवशी, नाही मी समाधीमध्ये बसणार आहे. सूर्याचा रथ जर एक क्षणभर तरी थांबला, इतका वेगवान रथ तो धावतो आहे. हा सगळा रजोगुण आहे. पृथ्वीची गतिमानता जी आहे, एका दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करते, ती जर थांबली, एक क्षणभरासाठी जरी थांबली, तर काय होईल बरं? जीवन संपेल, जीवन नाही राहू शकत. कर्म हे जीवन आहे, परिवर्तन हे जीवन आहे, उत्क्रांत होणं हे जीवन आहे. खालून वर आपल्याला जायचं आहे, सतत काहीतरी करत राहणं हे जीवन आहे. सात्विकता ही सुप्त शक्ती आहे, आणि तिची अभिव्यक्ती म्हणजे रजोगुण आहे. आपल्यामधलं जे ज्ञान कला जे सुप्त अवस्थेत आहे, ते व्यक्त म्हणजे ही क्रिया जी आहे ती रजोगुण आहे. पण जेव्हा ती शबल होते, सांसारिक होते, तेव्हा ती आम्हाला प्रपंची अडकवते. वासना निर्माण होत असतात त्याच्यामध्ये. आणि म्हणून भगवंतानी काय सांगितलं, समर्थ म्हणतात की भगवत भक्ती करावी. जी काही क्रिया आहे ती भगवंताला अर्पण करून करावी. ईश्वरार्पित, ईश्वर अगदी पूर्ण मनभावे त्याच्याकडे करावं म्हटले. आता हा शुद्ध जो रजोगुण आहे, म्हणजे तो कसा आहे, सत्वगुणी जाण तो रजोगुण परिपूर्ण. जिथे सत्वगुणाचं मैत्री जर केली, म्हणजे आपण जसं काल बघितलं, योग्य मार्गदर्शन किंवा त्या ध्येय जे आहे ते व्यवस्थित विचार करणं आहे, मार्गदर्शन आहे, विचार आहे, संयम आहे, नियम आहे, काही शास्त्र आहे, काही विधी आहे, निषेध आहे, हे सगळं सांभाळून जेव्हा आपण करतो, तेव्हा मग तो शुद्ध रजोगुण होतो. आणि तो परिपूर्ण आहे. तो आम्हाला उत्क्रांत करतो, परमार्थ देतो आणि मोक्ष देतो, पूर्णता देतो आपल्याला. पण हा शबल रजोगुण जो सांसारिक जो आहे, तो कसा झाला? तो त्यांनी काय केलं, त्या तमोगुणाशी मैत्री केलेली आहे. जिथे विचार नाही आहे, अज्ञान आहे, आसक्ती आहे, तिथे
तमोगुणावर. भीष्माचार्य, द्रोणाचार्य किती बरं महान होते, पराक्रमी होते, शूर होते, वीर होते, इतकं ज्ञान होतं त्यांच्याकडे, पण तरी सुद्धा साथ कोणाची धरली? आसक्ती होती, अधर्माची साथ दिली. कर्ण एवढा फार हल्ली त्याचं जे व्यक्तिमत्व फार प्रसिद्ध झालं ना, मग इतका दानशूर होता, तो सुद्धा पराक्रमी होता, इतकं त्याच्याकडे एवढे वरदान होतं, पण तरी सुद्धा दुर्योधनामध्ये तो आसक्त झाला. दुर्योधनाची त्यांनी संग केला आणि त्यामुळे तर तमोगुण हा आहे, तमोगुणामध्ये आसक्त झालेले आहे. तमोगुणाशी रजोगुण जेव्हा मिळतो तेव्हा तो काय होतो? तो सांसारिक होतो, तो शबल होतो. आणि सत्वगुणाचं सात्विक रजोगुण जो आहे, क्रिया आहे, तिथे कर्म आहे, पण ते कर्म शुद्ध भावाने करायचं आहे. आणि ते सगळं आपल्याला म्हणजे समर्थांनी या रजोगुणालाच, या कर्माला सत्वगुणच म्हटलेलं आहे. खरा तर आमचे ज्ञानेश्वर माऊली ह्या कर्मालाच मुळी रजोगुण म्हणतात. म्हणजे अगदी भले मोठे मोठे यज्ञ याग जरी केले किंवा आणखीन काय आम्ही जप केली किंवा सुंदर मंदिरं बांधली, नद्यांवर घाट बांधले, विहिरी खोदल्या, उद्यानं निर्माण केली, तर हे कसं आहे? हे सगळं सुंदर आहे ना, पण त्याला सुद्धा ते म्हणतात हे सगळं आता कर्मामध्ये अडकलं आहे, कारण ज्ञानामध्ये कुठलंच कर्म नाही आहे. त्याला सुद्धा त्यांनी त्याला रजोगुण म्हटलेलं आहे, पण समर्थ त्याला सत्वगुण म्हणतात. चांगलं कर्म करा, काहीतरी नवीन निर्मिती करा आणि काहीतरी धर्माचं, देवाचं असं काही करायचं आहे, ज्याच्यामुळे असंतोष वाढणार नाही, ज्याच्यामध्ये विक्षेप निर्माण होणार नाही, वैर समाजामध्ये पसरणार नाही, मैत्रीचा, सलोख्याचं सगळं नातं, जीवाभावाचं जो प्रेमसंबंध सगळ्यांमध्ये होतील, असं काहीतरी कर्म करायचं आहे. ते काय आहे? ते शुद्ध सत्वगुण, रजोगुण म्हटलं ते शुद्ध रजोगुण, तो परमार्थ आहे. अशा प्रकारे इथे हा रजोगुण ऐसा सांगितला म्हणले. ऐसा रजोगुण बोलिला, श्रोती मने अनुभविला. श्रोत्यांनी अनुभवला का मग मनामध्ये? कसा आपण अनुभवला, कसा जाणला? एकतर आपल्याला वाटलं की हा माझा आहे गुण, पण कसा अनुभवायचा की रजोगुण हा जेव्हा सत्वगुणाशी तिथे सोबत करत नाही, ज्ञान जिथे नाही, तिथे नुसतं कर्म जर आम्ही केलो तर आम्ही अडकू शकतो. फलाची अपेक्षा करून आपण कर्म केलं, मग यज्ञयाग जरी केले तरी सुद्धा ते आपल्याला बंधनात अडकवणारे ठरतात, आमच्या वासना वाढवतात आणि ती पुनरावृत्ती आहे. कितीही मोठं केलं तरी सुद्धा कर्म हे शाश्वत फल देऊ शकत नाही, ते आम्हाला अडकवणारं आहे. वासना प्रपंची गुंतली वासना, वासनेमध्ये अडकतंय. म्हणून तमोगुण जो आहे त्या तमोगुण आपल्याला काढायला पाहिजे, सत्वगुण वाढवला पाहिजे. मग तमोगुण काय आहे? आधी भांड जे आहे पहिले स्वच्छ करायचं, मग त्याच्यामध्ये चांगलं घालायचं असतं. आता अगोदरच चांगलं घालून फायदा नाही, ते पण सगळं दूषित होणार आहे. म्हणून आधी तमोगुण सांगितला. जीवन म्हणजे रजोगुण आहे म्हणून तो पहिला सांगितला. जीवन कसं आहे? मी आहे, जगत आहे आणि त्यांचा संबंध जो आहे तो कर्म म्हणजे हा रजोगुण आहे. त्याच्या ब्रह्माचं व्यक्त आहे. हा जीव म्हणजे ते ब्रह्माचंच अंश आहे, पण ते आम्ही विसरलो. ते विसरणं जे आहे त्या तमोगुणाच्यामुळे झालेलं आहे. मग हा तमोगुण काय आहे?
आता पुढे परिसला पाहिजे तमोगुण. आता हा जाणला पाहिजे तमोगुण. 3 प्रकारचे हे गुण आहेत. एक आहे ज्ञान, एक आहे कर्म आणि एक आहे अज्ञान, अक्रियता. त्या तिथे आम्ही जास्त जोडलेला असतो. तो आता आपल्याला समजून घेतला पाहिजे म्हणून म्हणले त्याचं आता निरूपण, त्याचं विश्लेषण पुढच्या या समासामध्ये होणार आहे. श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे रजोगुणलक्षण नाम समास पंचम. श्रीराम इति श्री दासबोधे इति हे काय आहे? मंगलवाचक. इति ना, अथ, इति, ओम, तत्, सत हे सगळे मंगलवाचक शब्द. आणि इथे आता प्रत्येक समासानंतर भले कुठल्या तरी आम्हाला आहेत ना मनामध्ये विक्षेप येतात. हा रजोगुण असं सांगितला की मन इति शांत. अशा प्रकारे श्री दासबोधे सगळा विषय जो आहे तो मराठीतून सांगतात, पण त्याचा उपसंहार जो आहे, त्याची सांगता जी आहे ती संस्कृतमध्ये करतात. कारण ते संस्कृत आहे. दासबोधे सप्तमी विभक्ती. या दासबोधामध्ये आपल्या हा दास जो आहे, आधी तर आम्ही हा दास म्हणजे आपण आपल्याला खरोखर दास म्हणतो का? समर्थ स्वतःला दास म्हणतात, त्यांनी केलेला बोध आहे हे. पण हळूहळू आपल्यातला दास जागा करतायत ते. आणि आम्ही दास आहोत, पण कुणाचे दास आहोत? आमच्या इंद्रियांचे, आमच्या मनाचे दास झालेलो आहोत. भगवंताचं दास आपल्याला व्हायचं आहे, म्हणजे भगवत भक्ती आपल्याला करायची आहे. असा हा भक्तीकडे नेणारा, आपल्याला भगवंताचा दास बनवणारा आणि हे खरं दास्यत्व, हे दासभाव काय आहे हे सांगणारा हा दासबोध. त्याच्यामध्ये कसा सांगितला? तो संवाद रूपाने सांगितला. गुरु शिष्य संवादे, गुरु आणि शिष्यांचा संवाद आहे. त्या गुरुही समर्थ होतात, शिष्यही समर्थ होतात. कधी कधी समाज हा असा दिसतो आणि समाज तर भरकटलेला आहे, त्याला काही शिकण्याची आवश्यकता नाही वाटत, त्याला रजोगुण लागलेला आहे मागे. पण समर्थ मुद्दाम पोटतिडकीनी सांगतात, अरे असं आहे हे सगळं, भगवत भक्ती करा. हा रजोगुण जो आहे तो अडकवतो. मग उपाय काय आहे? तर भगवत भक्ती आहे. रजोगुण लक्षण एक दशक इतका सुंदर व्यवस्थित ते सगळं मांडलेलं आहे. सिस्टमॅटिक वे ना, शास्त्र कसा अभ्यास करायचा तो सिलेबस व्यवस्थित. ग्रंथरचना जी फक्त बाइंडिंग छान आहे, तर पुस्तकाचं ती पानं आणि तो आकार ते नाही खरं हे ग्रंथाचं. ग्रंथ म्हणजे तो बांधला गेला आहे की त्याच्यामध्ये ती विषयाची जुळवणी ती जी आहे तो ग्रंथ आहे. हळूहळू कसं एक पान उघडत नेतायत आपल्याला. सुरुवातीला आपला मूर्खपणा दाखवला, आपल्यातली अविद्या दाखवली, पण ह्याचं कारण काय आहे, हे सगळं का आहे, असंच का आहे, हे कारण त्यांनी दाखवलंय. कारण वेदांत शास्त्र जे आहे हे वेदांत वरवर पाणी घालत नाही. असं डोकं दुखायला लागलं म्हणून फक्त काहीतरी गोळी घेतली किंवा काय बाम लावला नाही, तर ते डोकं का दुखतं आहे, हे डोकं दुखणं हे लक्षण आहे. त्याचा रोग काहीतरी वेगळा असेल, कुठल्या तरी रोगाचं हे लक्षण आहे. आणि म्हणून की आम्ही जे कर्म करतोय, मीपणा आहे, माझेपणा आहे, आसक्ती आहे, आणि मग दुःख भोगतो आहोत,
हा संसार असा इतका बदलतो आहे आणि त्याच्यामागे आम्ही पण धावतो आहोत, थकतो आहोत. काय भांडण तंटे, रोज 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 काहीतरी वेगळं प्रपंचामध्ये आपण गुंतलेलो आहोत, अडकलेलो आहोत. याचं कारण काय, कशामुळे हे होत आहे? ते रजोगुण तो इथे सांगितला की रजोगुणाची लक्षणं किती व्यवस्थित सांगितली बरं. की हा देह जो आहे तो 3 गुणांचा आहे आणि त्याच्यामध्ये एक शुद्ध आणि एक सबल असे 2 भाग होतात. ती सात्विक, राजसिक आणि तामसिक हे 3 गुण, आणि ते 3 गुण कधी प्राधान्य एकमेकांचं असतं. आणि मग तो जो शबल रजोगुण आहे, तो शबल रजोगुण आम्हाला असा अडकवतो. त्याची लक्षणं सांगितली. तो सांसारिक आहे. आणि जो शुद्ध रजोगुण जो आहे की कर्म करायचं आहे, पण कर्म हे कसं करायचं, भगवत भक्ती परमेश्वरासाठी करायचं, परमेश्वराचं आहे असं समजून करायचं, आपण त्याचे सेवक बनायचं आहे. मग ते काय होतं, पारमार्थिक सर्वोच्च असं ध्येय आपल्याला प्राप्त करून देणारा तो रजोगुण होतो. आणि तो सत्वगुणामध्ये आहे, तो कळायचा आहे. पण आत्ता हा रजोगुण कसा झाला आहे, तो सांसारिक आहे, अडकवला आहे आम्हाला त्याच्यामध्ये. आणि म्हणून कारण तमोगुणाशी त्याचं सख्य आहे. तो तमोगुण पुढच्या समासामध्ये सांगणार. या समासामध्ये रजोगुणाची लक्षणं सांगितली. आणि अशा प्रकारे हा रजोगुण लक्षण नाम समास पंचम, दशक दुसरा, आणि त्या दुसऱ्या दशकातला मूर्ख लक्षणाचा हा दशक आणि त्याच्यामधला हा रजोगुण लक्षणाचा 5वा समास इथे समाप्त होतो आहे. आणि ह्याच्यानंतर तमोगुणाचं लक्षण सांगणारा, जसं आत्ता सांगितलं की पातेलं आधी स्वच्छ करायचं आहे, जीवन आधी स्वच्छ करायचं, ते आधी जाणलं पाहिजे आपल्यातलं दोष काय आहे, अज्ञान काय आहे, कुठे चूक होती आहे कर्मामध्ये, त्याला प्रमाद म्हटलं जातं. आलस्य, प्रमाद आणि अज्ञान हे जे लक्षणं असलेला हा तमोगुण आता पुढे सांगणार आहे. त्याच्यासाठी आपण तयार राहायचं आहे. म्हणून इथे हा समास संपला म्हणजे बंद असं नाही, तर पुढे आपल्याला जायचं आहे, 6व्या समासाकडे वळायचं आहे. त्याच्यासाठी इथे सांगितलं इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे रजोगुणलक्षण नाम समास पंचम. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ. आपल्या परंपरेप्रमाणे खरं तर रोज म्हटलं पाहिजे, पण आपण प्रत्येक समासाच्या शेवटी जेव्हा समास समाप्त होतो तेव्हा आपण ही पारंपरिक जी पद्धत आहे पारायणाची, त्याप्रमाणे ही शेवटचा दशक जो आहे, शेवटच्या दशकातला शेवटचा भाग, शेवटच्या समासाचा भाग आपण वाचत असतो. त्याचं पाठ करूया आणि इथे या रजोगुण लक्षण नाम समासाला विराम देऊया. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले, सहजची अनिर्वाच्य झाले,
बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्यये खुणेसी बाणावे. जन्ममृत्यूंच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध. मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास साधके पहावे सावकास. विवरता विशेष विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव पाचा भूतांचा, करता आत्मा तेथींचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, कशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे. ऐशा अप्रमाण बोलण्याचे, काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचारांची कामे, उगेच भ्रमू नये भ्रमे. जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विमळ ब्रह्मनिरूपण नाम समास दशम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. शुभं भवतु.